नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मीमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक, संवाद लेखक आणि गीतकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, ते म्हणजे भालजी पेंढारकर होय. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणामध्ये मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यात केसरी या वृत्तपत्रामध्ये नोकरी त्यांनी स्वीकारली. नंतर छत्रपती शाहू महाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी त्यांची भटकंती करत ते पुन्हा कोल्हापूरला परतले. भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोहोचविले. विकणे अशीही त्यांनी कामे केली. पण त्यातून उरलेल्या वेळामध्ये त्यांनी केसरीचे जुने अंक, विशेष करून लोकमान्य टिळकांचे जहाल अग्रलेख, चिपळूणकर यांचे तसेच मोडक, विजापूरकरांच्या ग्रंथमाला अशी पुस्तके, चरित्रे असे साहित्य त्यांनी त्याकाळी वाचले होते. त्यांच्यातल्या लेखकावर या सगळ्याच विचारांचा संस्कार झालेला दिसून येतो. पुण्यातल्या लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी म्हणजे सोहमराव मोदीचे बंधू यांनी त्या काळी मुखपटांच्या वरच्या भागामध्ये इंग्रजी उपशीर्षकाची मराठी भाषांतरे देण्याची पद्धत त्या काळी सुरू केली होती. भालजींना वर्तमानपत्रांमध्ये स्फुटे लिहिण्याबरोबरच हे मराठी भाषांतराचे कामही मिळाले होते. पुढे त्यांनी सिनेमा समाचारमधून चित्रपटाची परीक्षणेही लिहिली. 1921 मध्ये भालजींनी संगीत कायदेभंग, भवितव्यता, क्रांतिकारक, राष्ट्रसंसार, आसुरी, लालसा आणि अजिंक्य तारा ही 6 नाटके लिहिली होती आणि त्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय सुद्धा केला होता. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचं निधन झालं. तेव्हा व्यथित झालेल्या भालजी पेंढारकर यांनी लोकमान्यांच्या स्वर्गीय संदेश ही पुस्तिका लिहून प्रकाशित केली आणि ती चौकाचौकात विकली. भालजींच्या लिखाणाचा श्रीगणेशा अशा प्रकारे सुरू झाला होता. 1921च्या सुमारास भालजी पेंढारकर हे बाबाराव सावरकर यांच्या संपर्कात आले. भालजींवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आणि बाबाराव सावरकर यांचा विचारांचा मोठा प्रभाव झालेला दिसून येतो. परिणामस्वरूप त्यांनी हिंदुस्थान मंडलात सामील होत कार्यकर्त्यांची शपथ घेतली आणि पुढे तेच त्यांच्या जीवनाचे कार्य आणि सूत्र बनले. भालजी पेंढारकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पारतंत्र्याने जखडून टाकलेल्या मराठी माणसाला तेजस्वी राष्ट्रधर्माची शिकवण देण्याकरता आणि मराठी माणसांमध्ये मनामध्ये प्रेरणा चेतवण्यासाठी आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटातून शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे धाडस, जिजामाता यांचे आणि दादोजी कोंडदेव यांची शिकवण, तसेच परक्या सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्र भूमीला सोडवण्यासाठी प्राण अर्पण करायलाही तयार असणारे शूर मावळे आणि प्रसंगी तलवार उचलून स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उडी घेणाऱ्या मराठमोळ्या वीरांना यांचे चित्रण त्यांनी कुशलतेने केलेले दिसून येते. तसेच खटकेबाज संवाद, मराठमोळ्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, मने चेतवणारी द्वंद्वे आणि लढवया, खास मराठी शब्दसाज आणि संगीत असणारी गीते असे चित्रपट प्रेक्षकांच्या खूपच पसंती पडले होते. चित्रपटातील आपल्या भूमिकेशी कलाकार हा नेहमी एकरूप होऊन आपला अभिनय सादर करत असतो आणि तो त्या अभिनयातून त्यांचं आयुष्य जगत असतो. पण कधीकधी दिग्दर्शक सुद्धा त्या प्रसंगाशी इतके एकरूप होऊन जातात की याचा प्रत्येक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान भालजी पेंढारकर यांना स्वतः अनुभव घेण्यास आला होता. भालजी पेंढारकर यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये 4 विवाह केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी सावित्री त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सरला बिडकीन यांच्याशी लग्न केलं. साहित्यिक दिग्दर्शकनुसार प्रभाकर पेंढारकर आणि सरोज चिंदरकर ही त्यांची अपत्ये. भालजींनी पुढे लीला चंद्रगिरी आणि बकुला दैनी यांच्याशी ही विवाह केला. लीलाबाई मूकपटामधल्या गाजलेल्या अभिनेत्री आणि पुढे बोल चित्रपटामधील चमकल्या त्या सुद्धा सैरंध्री या चित्रपटातून, जेव्हा 1933 मध्ये हा चित्रपट गाजला. त्या भारतातल्या पहिल्या रंगीत बोलपटाच्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भागामध्ये नायिका होण्याचा त्यांनी मान हा पटकावला होता. कोकणातल्या खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार निष्ठेने करणारे जयसिंग पेंढारकर, साहित्यिका माधवी देसाई आणि सदानंद पेंढारकर ही त्यांची अपत्ये मानली जातात. बकुलाबाईंनी ही नेताजी पाळकर यासारख्या चित्रपटामध्ये भूमिका केल्या होत्या. नाट्यलेखन अभिनेते बालासाहेब दैनी हे त्यांचे सुद्धा सुपुत्र आहेत. भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजे भालजी पेंढारकर यांचा जन्म 3 मे 1898 रोजी कोल्हापुरामध्ये झाला. त्यांचे वडील कोल्हापुरामध्ये नामांकित असे डॉक्टर असे नावाजलेले होते.
भालजी पेंढारकर यांना लहानपणापासूनच अलिप्तपणे जीवनाचा विचार करण्याची वृत्ती त्यांची नेहमी दिसून येत होती. तळ्यात जाऊन पोहणे, मैदानी खेळामध्ये अग्रभागी असणे हे सारे त्यांचे बालपणीचे आघाडीवर असणारे अभ्यासापेक्षा भालजींचं लक्ष इतर विषयाकडे जास्त होतं. शिक्षणाला महत्त्व देणारा तो काल असल्यामुळे 6वीला शिक्षण त्यांना सोडण्याबद्दल त्यांच्या बाबांनी त्यांना घरातून बाहेर काढले होते. घर सोडल्यानंतर बाबांनी काही काळ पुण्यातील केसरी वृत्तपत्रामध्ये नोकरीही केली. त्यानंतर ते कोल्हापूरला पुन्हा परत आले. याच काळातील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नोकरीही त्यांनी केली. त्यानंतर ते नाटकाकडे वळाले. जवळजवळ 6 नाटके त्यांनी लिहून काढली होती. तसेच नाटकामध्ये त्यांनी त्या कामसुद्धा केलं होते. पण याच दरम्यान बाबांनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी सुद्धा काम करणे सुरू केले. एका चित्रपटासाठी त्यांनी लेखनसुद्धा केले. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल तो चित्रपट पडद्यावर कधी आलाच नाही. तिथून ते बाहेर पडले. तोरणे आणि पै यांच्यासोबत त्यांनी पृथ्वीवल्लभ चित्रपटाची योजनाही आखली होती. याचे पटकथालेखन आणि रंगभूषा आणि अभिनयही त्यांनी केला. या चित्रपटमधील लोकप्रियता झाली आणि बाबांना पटकथा लेखनाचे कामही देण्यात आले होते. पण बाबांना दिग्दर्शक व्हायचे होते. दादासाहेब तोरणे यांच्याबरोबर त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलावर आधारित श्यामसुंदर या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केले. तसेच हा चित्रपट बंगाली आणि हिंदी भाषेत सुद्धा तयार करण्यात आला. त्यामुळे 25 आठवडे चालवण्याचं भाग्य चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चालणं हे तितकंच कलाकीचं आणि योग्य रीतीने चालल्यामुळे एक नवीच कलाटणी बाबांच्या आयुष्यामध्ये मिळाली. आणि त्यानंतर भालजी पेंढारकर यांनी कधी मागे वळून पाहिले सुद्धा नाही आणि एकामागोमाग असे महारथी कर्ण, कालिया मर्दन, सावित्री, नेताजी पाळकर, जय भवानी, पावनखिंड यासारखे एकापेक्षा एक सरस असे चित्रपट भालजी पेंढारकर यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिले. भालजी पेंढारकरांनी चित्रपट किंवा त्याची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार आणि तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संस्था निर्माण केली होती. या माध्यमातून भालजी पेंढारकर यांनी सुलोचना दीदी, चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर यासारखे असंख्य कलाकार कोल्हापूरच्या या जयप्रभा स्टुडिओमधून निर्माण केले आणि त्यांना घडवले सुद्धा. कोल्हापूरचा आजचा जयप्रभा स्टुडिओ आधी कोल्हापूर सिनेटोन आणि त्यानंतर प्रभाकर स्टुडिओ म्हणून ओळखला जात होता. 1934 साली आकाशवाणी हा स्टुडिओमध्ये तयार झालेला पहिला चित्रपट मानला जातो. त्या काळामध्ये स्टुडिओचे नाव कोल्हापूर सिनेटोन असेच होते. त्यानंतर भालजी पेंढारकरांनी त्यांचा मुलगा प्रभाकराच्या नावाने या स्टुडिओचे नामांकरण केले, प्रभाकर स्टुडिओ म्हणूनच. 5 दशकाहून अधिक कालाची पार्श्वभूमी असलेल्या या स्टुडिओचा स्वतःचा असा रंजक इतिहास मानला जातो. भालजी पेंढारकर यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या जयप्रभा स्टुडिओमध्ये राज कपूर यांच्या शेवटच्या काळामध्ये ते आले होते. तेथे आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा स्टुडिओची माती आपल्या कपाळाला लावली होती. कारण नट म्हणून त्यांच्या आयुष्यातला पहिला मेकअप या स्टुडिओमध्येच झाला होता. म्हणून चित्रपट तपस्वी भालजी पेंढारकर यांनी मुहूर्तमेढ लावलेल्या जयप्रभा स्टुडिओमध्ये राज कपूरच्या चेहऱ्यावर लागलेला पहिला रंग हा जयप्रभा स्टुडिओमधलाच होता. भालजी पेंढारकर यांनी मोहित्यांची मंजुळा, महारथी कर्ण यापासून शिवचरित्रावरील पावनखिंड, राजा शिवछत्रपतीसह विविध विषयावरील चित्रपटांची निर्मिती या जयप्रभा स्टुडिओमध्येच केली होती. शिवकाळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा आणि ते प्रसंग भालजींनी आपल्या चित्रपटाच्या मध्ये मुख्य वैशिष्ट्य त्यांनी ही कोरली गेली होती. साधी माणसे, बलिदान यासह अनेक चित्रपट याच जयप्रभा स्टुडिओमध्ये निर्माण झालेले आहेत. कपूर घराण्यामध्ये भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून समजले जाणारे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील पहिला आपला बोलपट चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं. पृथ्वीराज कपूर त्यावेळी कोल्हापुरात आले होते. आपल्या परिवारासह ते स्टुडिओमध्येच मुक्काम करत होते. पृथ्वीराज यांना भालजीने ठेवलेली स्टुडिओची स्वच्छता, शिस्त, तेथील दिनक्रम खूपच भावला होता आणि मनापासून शिस्तीने राहत आणि स्टुडिओची शान सांभाळत भालजींनी त्यांना दिलेला शब्द ते प्रत्येक नित्यनियमाने पार करत असे. त्यांचं देखणं व्यक्तिमत्व तसेच राजेशाही रुबाब असणारे पृथ्वीराज यांना कर्णाच्या वेशामध्ये पाहणं हा देखील सुद्धा एक आनंदच होता. पृथ्वीराज कपूर यांनी वस्त्रे परिधान केली, हातात धनुष्यबाण घेतला, डोक्यावर मुकुट चढविला आणि पहिल्याच दिवशी ते सेटवर आले. ते सर्वांना आपण महाभारतातला साक्षात कर्णच पाहतो की काय असे वाटत होते. शूटिंग जेव्हा सुरू झालं आणि भालजीला मात्र काहीतरी खटकू लागलं होतं. बारकाईने पाहताच त्यांच्या लक्षात आले की पृथ्वीराज यांच्या अभिनयामध्ये त्यांनी काम केलेल्या सिकंदराच्या भूमिकेमध्ये त्यांचे परिणाम दिसून येत आहेत. एवढ्या मोठ्या कलाकाराला त्यांच्या अभिनयाबद्दल सांगणं भालजी पेंढारकर यांना अवघड वाटू लागले होते.
त्यांनी त्यांच्या अप्रत्यक्षरित्या अभिनयाबद्दल विचार करण्याबद्दल सूचना दिल्या. पृथ्वीराज कपूर यांना आपले काहीतरी चुकत आहे असे वाटू लागले. भाजींनी त्या दिवशी शूटिंग बंद केलं आणि आपण सर्वांना जायला सांगितले. पृथ्वीराज स्टुडिओमध्येच थांबले होते. या दरम्यानच या चित्रपटाचे लिखाण करताना आपल्या कल्पनेतील करण्याची व्यक्तिरेखा त्यांनी कशी आहे हे पृथ्वीराज कपूर यांना सांगितले. याचबरोबर भालजी पेंढारकर यांनी महाभारतातील विविध दाखले सुद्धा त्यांना दिले. त्यांचा महाभारताचा आणि विशेष करून कर्णाच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास पाहून पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या अभिनयामध्ये त्यांना अनुरूप असे बदल करावे लागले. शूटिंग एक दिवस बंद राहिले हे खरं, पण या चर्चेमुळे त्या दोघांच्या एकमेकाला समजून घेता आले आणि भालजी पेंढारकर यांच्या मनामध्ये असलेला कर्ण हा खऱ्या अर्थाने साकार झाला. भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटाची कथा, संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन त्यांचे स्वतःचे असे. सातत्याने अशी चित्रपट निर्मिती करणाऱ्या भालजींनी आपल्या चित्रपट व्यवसायाच्या आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा यश अपयशही पचवली होती. त्यांची दोन मुख्य शक्तिस्थाने मानली जातात. एक म्हणजे जनसामान्यामध्ये मनाला भिडणारे संवाद लिहिणारी त्यांची लेखणी आणि दुसरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी त्यांची गुणी कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी. भालजी पेंढारकर यांनी चित्रपटाचे सुरुवातीला निवडलेले विषय हे आकाशवाणी, श्यामसुंदर, राजा गोपीचंद असे पौराणिक विषय होते. अशा चित्रपटातील पात्रे आणि कथा प्रेक्षकांना माहीत असते, पण वर्षानुवर्षे त्यांच्या मनामध्ये मुरलेली असते. साहजिकच अशा विषयांवर चित्रपट लोकांना आवडतातच, पण पौराणिक चित्रपटातून तो ऐतिहासिक चित्रपटाकडे ते वळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित तसेच सरदार नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील चित्रपट म्हणजे धाडसाचा, साहसाचा आणि पौरुषाचा आविष्कार मानला जातो. त्यांचा लढावया, धाडस, प्रसंगाला मृत्यूला कवटाळणे हे प्रेक्षकांना थरारून सोडणारे असते आणि त्या सर्वांसाठी देव, देश आणि धर्माचे अधिष्ठान मानले जाते. भालजी पेंढारकर यांनी स्वतःची या मूल्यांवर उत्कृष्ट निष्ठा होती. त्यांच्या लेखणीतून अवतरलेली ऐतिहासिक कथा, संवाद, व्यक्तिरेखा आणि त्यावर असलेले चित्रपट जणू काही प्रेक्षकांचा त्यांच्यावर विश्वासच बसला होता. भालजी पेंढारकर यांचा मीठ भाकर हा त्यांच्या स्वतःच्या उत्कृष्ट अंतस्फूर्तीने निर्माण झालेला चित्रपट मानला जातो आणि अशा निर्मितीला प्रेक्षकांचा जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तसा मीठ भाकर या चित्रपटाला सुद्धा मिळाला. असाच प्रतिसाद मीठ भाकरला 1965 साली त्यांनी निर्माण केलेल्या साधी माणसं ह्या सामाजिक चित्रपटालाही तसाच मिळाला. हा चित्रपट साध्या माणसाचा, साध्या माणसांसाठी आणि साध्या राहणीमानाचा पण खराखुरा वास्तव चित्रपट म्हणून समजला जातो. या चित्रपटात ही भालजी पेंढारकर यांनी नेहमी साथ देणारी माणसंही दिसत होती. ती म्हणजे मास्टर विठ्ठल, सुलोचना, सूर्यकांत ही लोकांची मंडळी ही नेहमी त्यांच्यासोबतच होती. त्यांच्या जोडीला नव्याने त्यांच्या सहभागी झालेले जयश्री गडकर, राजशेखर अशी ही कलाकारांची या मांदी ही दिसून येते. साधी माणसं ह्या चित्रपटामध्ये लोहाराच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर संगीताला महत्त्वाचे स्थान दिले जाते. ते देखील वास्तव्य आणि कथा वस्तूतून निर्माण झाल्यासारखे व्हायला हवे असा त्यांचा आग्रह होता. त्यामध्ये संगीताच्या वाद्यांपेक्षा लोहाराचा भाता, एरण, घन याचे आवाज यातून हे संगीत निर्माण व्हावे असे त्यांना वाटत होते. म्हणूनच लता मंगेशकरांनी या चित्रपटासाठी संगीताची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. चित्रपटाच्या सुरुवातीचे गाणे भालजींना चित्रीकरणासाठी लवकर करून द्यावे असा त्यांचा आग्रह होता. त्याने ते लिहून देऊन लताबाईंकडेही पाठवले होते. 4 दिवसांनी लताबाईंनी त्यांना फोन केला आणि सांगितले की बाबा, मी आणि हृदयनाथ तुम्ही पाठवलेल्या गाण्याला चाल लावण्यासाठी 2 दिवस प्रयत्न करतोय, पण चाल काही मनासारखी लागत नाही. तुम्ही दुसरं गाणं लिहून पाठवता का? हे ऐकताच क्षणभर थांबून भालजी पेंढारकर यांनी विचारले, तुझ्या हाताशी कागद पेन आहे का? मग लगेच लिहून घे. हे ऐकताच भालजी पेंढारकरांनी फोनवर बोलत असताना सुचलेल्या गाण्याचे 2 ओळी सांगितल्या आणि ते गाणं अजरामर झालं. विच्छा माझी पुरी करा या चित्रपटासाठी भालजी पेंढारकरांनी दादा कोंडके यांची एका विनोदी भूमिकेसाठी त्यांची निवड केली होती. यामधील रंगमंच आणि रुपेरी पडदा यामधील अभिनयातील फरक काय असतो हे समजून सांगण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी खरोखर प्रयत्न केले ते भालजी पेंढारकर यांनीच. दादा कोंडकेंना आपल्या सिनेमामध्ये यशस्वी होऊ असे कधी वाटत नव्हते, पण भालजींनी त्यांच्या मनामध्ये हा आत्मविश्वास निर्माण केलेला होता. नेताजी पालकर हा चित्रपट 1939 साली भालजींनी निर्मित केला होता. यापूर्वी आणि नंतरही ऐतिहासिक असे चित्रपट येऊन गेले होते. त्यातही काही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सुद्धा झाले,
पण नेताजी पालकर हे प्रेक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटाला मान्यता मिळाली होती. त्याचे कारण कदाचित असे असावे की त्या चित्रपटाची कथा, संवाद भालजी पेंढारकर यांचे जाज्वल्य निष्ठेतून निर्माण झालेले असावे. त्यांच्या सगळ्याच ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती या मराठी मातीतूनच फुलून आल्यासारखे नैसर्गिक वाटे. 1925 साली शारदा फिल्म कंपनीची बाजीराव मस्तानी या चित्रपटाची लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी भालजी पेंढारकर यांच्याकडे आली. त्यावेळी दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर ही दोन नावे चित्रपटसृष्टीमध्ये अग्रगण्य मानली जात होती आणि पुढे नावारूपास आलेली दिग्दर्शक म्हणून तंत्रज्ञ या मार्गदर्शनाखाली चित्रपटाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवातीची कामे ते करत होते. असा प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांच्याकडे नव्हताच. त्यांनी नाटके लिहिली होती, बसवली होती. नाटकाची कथा ही संवादाची पुढे सरकत असते. प्रत्येक प्रसंग सलग रीतीने प्रेक्षकांपुढे येत असतो. त्या प्रसंगाला, त्यातल्या संवादाला प्रेक्षकाचा मिळणारा प्रतिसाद हा लेखकाला तसेच नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक नट-नट्यांना हा उपयोगी ठरत असतो. पण अपेक्षित प्रतिसाद जर आला नाही तर आवश्यक बदल हे लगेच करता येतात आणि त्याचबरोबर प्रयोगाबरोबर नाटकामध्ये सुधारणाही होत असते हे त्यांच्या लक्षात आले होते. चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अन्य संस्थाही पौराणिक चित्रपट निर्मित करत होत्या, पण भालजी पेंढारकरांच्या पौराणिक चित्रपटामध्ये चमत्कार, देवादेवींचे दर्शन यापेक्षा एक वेगळी दृष्टी त्यांनी जोपासलेली दिसून येते. यामध्ये श्यामसुंदरमधला कंसांच्या जुलमी राजसत्तेविरुद्ध लढा देणारा क्रांतिकारक कृष्ण असावा, तसेच यमाकडून पतीचे प्राण परत आणणारी निश्चयी असणारी पतिवती स्त्री सावित्री असो, तसेच राजसत्तेला आणि जनतेला आव्हान देऊन सत्याशी प्रामाणिक राहणारी कानोपात्रा असो, तसेच नाथ संप्रदायाची महती सांगणारा गोरखनाथ, तसेच राजवैभव सोडून संन्यास स्वीकारणारा राजा गोपीचंद, हे सर्व चित्रपट हे साक्ष देतात की हे पौराणिक तर होतेच, पण ते लोकांना आवडणाऱ्या पौराणिक कथा सांगण्याऐवजी भालजी पेंढारकरांनी त्यांना भावलेले त्यांच्या जीवनातील जीवनविषयक विचार प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी हा मार्ग जोपासला होता. स्वातंत्र्याच्या नंतर भालजी पेंढारकरांनी आपला मोर्चा सामाजिक चित्रपटाकडे मोर्चा हा वळविला होता. चाकरी धरतीची न्यारी हे पटल्यानंतर शहरातील बेगरी श्रीमंतीचा हव्या सोडून देऊन शेतीवाडीकडे परतलेले मीठ भाकर मधील चित्रपट हा शेतकरी कुटुंब हा दर्शवितो. व्यसनापासून निग्रहाने बाजूला होऊन मी दारू सोडली म्हणणारा हा जागीरदाराचा व्यक्तिमत्व या चित्रपटातून दिसतो. तर आपल्या यशाचे पूर्णपणे श्रेय आकाशगंगेसारख्या आपल्या वहिनीच्या पायी वाहणारा चरित्रशील पोलीस अधिकारी असो. अशा प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती सामाजिक चित्रपटातून साकारताना भालजी पेंढारकरांनी अतोनात मेहनत केलेली दिसून येते. कथानके हे इतिहासातून वर्तमान काळातील आणि तसेच घरातील स्त्रिया यांच्या माध्यमातून पदर कधी ढळलाच नाही किंवा आजवर मानलेल्या मानवी मूल्यांचा कोठे विसरही पडला असा चित्रपटातून दिसून येत नाही. चित्रपट ऐतिहासिक असो अथवा सामाजिक असो, त्यांना जोडणारं एक समान सूत्र म्हणजे भालजी पेंढारकर यांचे चित्रपट म्हणून संबोधले जातात. साधी माणसं या चित्रपटामध्ये माणसे ही साधी वाटतात, साधी दिसतात आणि साधीत असतातही. पण हा बदल फक्त अभिव्यक्तीपुरताच मर्यादित नाही, कथानकाच्या आशयामध्ये तो दिसून येतो. 1948 साली झगमगत्या शहरातील भल्या-बुऱ्या मार्गाने मिळवणाऱ्या श्रीमंतीकडे पाठ फिरवून खेड्याकडे परतणाऱ्या नायकाला मीठभाकरमधला हा नायक 20 वर्षांनंतर शहरामध्ये सगळ्या लाडालबाड्यांना तोंड देऊन आपला प्रामाणिकपणा न सोडताही साधी माणसं मध्ये ही आधुनिकीकरणाचा कसा सामोरे जातो आणि त्या खेड्यात न परतता शहरामध्येच आपला छोटासा कारखाना कसा उभारतो या चित्रपटातून दिसून येतो. भालजी पेंढारकर यांनी एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला, तो म्हणजे तांबडी माती या चित्रपटातूनच. तांबडी माती या चित्रपटामध्ये वास्तवतेच्या अधिक जवळ जाण्यासाठी आजवर कॅमेरा न पाहिलेला कुस्तीगिरी चित्रपटाचा नायक म्हणून ते निवडतात. तर मुंबईच्या कॉन्व्हेंट स्कूलमधून चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आलेल्या मुलीला संवादाची वही हाती देण्यापूर्वी 2 महिने नऊवारी साडी नेसून शेणी थापण्याचा आणि म्हशीची धार काढण्याचा सराव करायला लावणारे एकमेव असे निर्माते म्हणून भालजी पेंढारकर यांचा उल्लेख केला जातो. भालजी पेंढारकर यांची साधी माणसं, तांबडी माती हा चित्रपटांना राज्य सरकारची तसेच केंद्र सरकारची सुद्धा पारितोषिके मिळाली होती. परदेशातही काही चित्रपट दाखवले गेले. देशात काय म्हणा आणि परदेशात काय म्हणा, लोकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे वेगळेपण दिसून येतो. ते म्हणजे भालजी पेंढारकर यांच्या वेगळेपण नाविन्यपूर्ण असण्यामुळेच. एकेकाली भालजी पेंढारकर यांनी चंद्रकांत मांढरे यांना केला होता एक उपदेश. तो होता,
त्यांनी सांगितलं होतं की मेलास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील, असा हा किस्सा लोकप्रिय ठरला. हा किस्सा भालजी पेंढारकर यांच्या चित्रपट संदर्भात आहे, जिथे चंद्रकांत मांढरे या अभिनेत्याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना भालजी पेंढारकर यांनी केलेला हा उपदेश मानला जातो. किस्सा असा आहे की पन्हाळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना घोड्यावरून छत्रपती शिवाजी महाराज दौडत येतात आणि ऐन कडाच्या टोकावर ते घोडे 2 पाय वर करून थांबते, असा तो सीन होता. घोडे हे नेहमीचे सवयीचे होते. चंद्रकांतांनाही घोड्यावरून बसण्याची चांगली सवय झालेली होती. याच दरम्यान 2-3 वेळा हे शॉट रिटेक करण्यात आले होते, परंतु भालजी पेंढारकरांच्या मनावर समाधान काही झलकत नव्हते. घोडा जोरात दौडत येत होता, बरोबर ऐन कडावर थांबत होता, पण मांढरे यांच्या चेहऱ्यावर जो भाव हवा होता तो काही भालजी पेंढारकर यांना सापडत नव्हता. मांढरे यांच्या मनामध्ये एकच सूक्ष्म भीती तरळत होती, ती म्हणजे घोडा बरोबर आपण खाली कोसळू आणि घोडा आणि आपण दोघेही कडावरून खाली कोसळल्यास आपलाही जीव जाऊ शकतो. नेमकी हीच भीती त्यांच्या मनावर चेहऱ्यावर दिसत होती. भालजींच्या ते लक्षात आलं आणि ते बसल्या जागीच ओरडले, चंद्रकांत घाबरू नकोस, मेल्यास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात ते असताना त्यांच्या शब्दून काय जादू झाली कुणास ठाऊक, पण पुढचा जो शॉट घेतला गेला त्यामध्ये चंद्रकांत मांढरे यांनी उत्तम प्रकारे अभिनय करून चेहऱ्यावर योग्य तो भाव देऊन भालजी पेंढारकर यांना तेवढेच मनाचे समाधान देण्याचे त्यांनी कार्य जोमात केले. छत्रपती राजाराम महाराजांनी 1 ऑक्टोबर 1933 रोजी कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली आणि चित्रपटसृष्टीला हक्काचं साधन मिळावं म्हणून कोल्हापूरकरांच्या विकासासाठी, त्यांच्या फायद्यासाठी सिनेटोनची निर्मिती करण्यात आली होती. याची सर्व जबाबदारी महाराजांनी मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्याकाली भालजी पेंढारकर हे 1929 पासूनच कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत होते. दादासाहेबांनी या स्टुडिओच्या देखभालीची सूत्र चित्रपट तपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे दिली होती. अखेर 14 मे 1946 साली भालजी पेंढारकर यांनी आपली कमाई पणाला लावत 2,10,000 रुपयामध्ये कोल्हापूर दरबाराकडून कोल्हापूर सिनेटोनची स्टुडिओ हा विकत घेतला. लाखो रुपये खर्च करत एकाच वेळी 3 युनिट्स इथं काम करत असतील अशी व्यवस्था त्यांनी उभारली होती. याचं नामकरण झालं जेव्हा जयप्रभा स्टुडिओ. साजेसा निसर्ग, अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपलब्ध सुविधा यामुळे मराठीसह हिंदी आणि प्रादेशिक सिने निर्माते इथे चित्रपट निर्मितीसाठी येऊ लागले होते. अशा प्रकारे जयप्रभा स्टुडिओ हा ज्या प्रकारे सुरळीत चालला होता, अचानक काही व्यत्यय इथे आलं. ते म्हणजे 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधी यांच्या निधनानंतर संतप्त लोकांनी जयप्रभा स्टुडिओची जाळपोळ केली आणि या चित्रीकरणाचे अनेक सेट, यंत्रसामग्री, कॅमेरा, प्रिंट जळून खाक करून टाकले. या स्टुडिओचं अतोनात आणि नुकसान झालं होतं. भालजी पेंढारकरांनी स्टुडिओ हा पुन्हा उभारण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झालेच नाही. त्यातून त्यांच्यावर जिल्हा बँकेचं कर्जही मोठं प्रमाणात झालं होतं. जयप्रभा स्टुडिओच्या लिलावाची वेळही त्यात आली. त्यातूनच स्टुडिओ एखाद्या व्यावसायिकाने विकत घेतला तर चित्रपट करण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद होईल. पण या विचाराने भालजींनी त्यांनी मानलेल्या आपल्या मानसकन्या आणि गायिका लता मंगेशकर यांना हा स्टुडिओ विकत घेण्याबाबत विचारधाराही केली होती. अखेर 1959 साली भालजी पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांना 60,000 रुपयामध्ये जयप्रभा स्टुडिओ आणि 25,000 रुपयामध्ये त्यांचा पन्हाळा येथे असलेला बंगला त्यांनी विकत दिला. मात्र या ठिकाणी केवळ चित्रीकरण करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळावी असे त्यांनी नमूद केले. त्यानुसार भालजी यांच्या हयात असेपर्यंत लता दीदींनी आपला शब्द हा पाळला आणि त्यांना त्याची परवानगीही दिली. एका स्टुडिओच्या आत्मवृत्त या नावाने भालजी पेंढारकरांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी या वास्तूची आत्मकथा लिहिलेली आहे. या आत्मवृत्तामध्ये 2 आठवणीचा उल्लेख करणं महत्त्वाचं ठरतं. ते म्हणजे राज कपूर त्यांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये कोल्हापूरला आले असतानाच त्यांनी स्टुडिओची माती आपल्या कपाळाला लावली होती. कारण नट म्हणून त्यांच्या आयुष्यातला पहिला मेकअप या जयप्रभा स्टुडिओमध्येच लावण्यात आला होता. तसेच अभिनेत्री तनुजा झाकोळ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्टुडिओमध्ये आल्या होत्या आणि तिथे आल्या असतानाच इथली माती त्यांनी आपल्या कपाळाला लावली होती. कारण त्यांची आई शोभना समर्थ यांचा पहिला मेकअप या स्टुडिओमध्ये करण्यात आला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 1947 मध्ये. याच दरम्यान गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालेल्या भावनांचा आणि स्वातंत्र्याचा संदेश भालजी पेंढारकर यांनी आपल्या चित्रपटातून हमखास दिला होता. ते म्हणजे जय भवानी आलेला चित्रपट 1947 मध्ये, शिलंगणाचे सोने 1949 मध्ये,
छत्रपती शिवाजी 1952मध्ये, महाराणी येसूबाई 1954मध्ये, पावनखिंड 1956मध्ये, नायकिनीचा सज्जा 1957मध्ये, मोहित्यांची मंजुळा 1963मध्ये, थोरांताची कमला 1963मध्ये, तसेच मराठा तेतुका मेळवावा 1964मध्ये, बाल शिवाजी आणि गमिनी कावा 1981मध्ये अशी शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओमध्ये सुरूच ठेवली होती. यातील संवादातील भालजींनी दुबळेपणा आणि लाचारीविरुद्ध आपले शाब्दिक आसूड ओढले होते. स्वातंत्र्य मिळाले असलेले सुसज्ज निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा आणि संयम, त्याचबरोबर आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी, याच उद्देशानं हे असे चित्रपट निर्मिती करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. चित्रपट हे ऐतिहासिक असो वा सामाजिक, यामध्ये कोणत्याही माणसाची सत्वपरीक्षा ही केंद्रभूत सूत्र आणि त्याचबरोबर आचारविचारांची सुचितता, शक्ती आणि शौर्य, उपासना, देशप्रेम आणि माणसाला त्याग करण्याची, कोणत्याही आपल्या देशासाठी करावी लागणारी त्याग ही भावना, अशा मानवी मूल्यांचा विचार केंद्रस्थानी त्यांनी ठेवले. त्याची प्रखर हिंदुनिष्ठता आणि राष्ट्रकार्याची आस या चित्रपटातून त्यांच्या दिसून येते. भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरमधल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मार्ग खुले करणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलची अध्यक्षपदाची धुरा त्यांनी 1982 पर्यंत सांभाळली. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, तसेच गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, तसेच भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने गौरव त्यांचा करण्यात आला. त्याआधी साधी माणसं 1966मध्ये आणि तांबडी माती 1970 या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवून दिले. जयप्रभा स्टुडिओचा आणखी एक किस्सा तो म्हणजे लता दीदी यांच्या बाबतीत आहे. जेव्हा लता दीदींनी त्यांच्या निर्णयाविरुद्ध हजारो नागरिक कोल्हापूर रस्त्यावर उतरले होते तेव्हाची ही गोष्ट. 28 ऑगस्ट 2012 रोजी कोल्हापूरमध्ये लता मंगेशकर यांच्या एका निर्णयाविरुद्ध हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. हा निर्णय होता जयप्रभा स्टुडिओ खाजगी विकासाला विकण्याचाच. जयप्रभा स्टुडिओ ही कोल्हापुरांची अस्मिता मानली जाते. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ वाचवा अशी मागणी होत होती. यासाठी जयप्रभा स्टुडिओ बाहेर कोल्हापूरकरांनी गर्दीही केली होती. लता मंगेशकर यांच्या मालकीचा असलेला जयप्रभा स्टुडिओ तब्बल 13 एकर जागेवर पसरलेला आहे. या जागेचा खाजगी विकासामार्फत विकास करण्याच्या निर्णयाविरुद्ध लता मंगेशकर यांच्या विरोधामध्ये कोल्हापूरकरांनी भव्य मोर्चाही काढला होता. जयप्रभा स्टुडिओमध्ये आता असणारे यंत्रसामग्री चित्रीकरण होणे शक्य होत नव्हते, कारण की बदलत्यानुसार ते अद्ययावत झाले नव्हते. त्यामुळे स्टुडिओला बुकिंग मिळत नव्हती. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसाठी पैसे हवे होते. या स्टुडिओला अनेक एकर जागेमध्ये गरज नव्हती. त्यामुळे स्टुडिओचे 2 मजले आणि पाऊण एकर जागा तशीच ठेवून दुसरा भाग विकसित करण्यासाठी लता दीदींनी हा विचार केला होता. अत्याधुनिक यंत्रसामुग्री घेऊन देण्याचीही त्यांची तयारी होती. मात्र त्यानंतर स्टुडिओसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत अशी ठोस योजना घेऊन चित्रपट महामंडळ किंवा चित्रपट व्यावसायिक संस्था संघटना त्यांना भेटण्यास लता दीदींना येऊ नाही शकले. जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरण होत नसताना देखभाल आणि कामगार यांच्यासाठी लता दीदींना लाखो रुपये खर्च होत होते. मात्र हे कायमस्वरूपी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे स्टुडिओला आसपासची जागा विकसित करण्याचा निर्णय लता दीदींनी घेतला असे यामागचं कारण मानलं जातं. लता दीदी यांच्या या निर्णयाविरुद्ध कोल्हापूरकरांचा हा तीव्र विरोध होता. कारण असं होतं की राजाराम महाराजांच्या काळातील ही वास्तू दगडी बांधकामामध्ये बांधली असल्यामुळे तिचा समावेश वारसा स्थळाच्या यादीमध्ये व्हावा अशी मागणी कोल्हापूरकरांनी पुढे आणली होती. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेने 2003 साली जयप्रभा स्टुडिओचा समावेश वारसा स्थळाच्या यादीमध्ये जाहीर केले. याच्या विरोधात या निर्णयाच्या मध्ये जयप्रभा स्टुडिओ हा लता दीदी यांची वैयक्तिक मालमत्ता असल्याने त्यांनी हे सांगत 2016 मध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. महानगरपालिकेच्या निर्णयाला कोल्हापूरकरांतून मोठा पाठिंबा मिळाला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने देखील लता मंगेशकर यांच्या विरोधामध्ये लढा उभा केला होता. पण याच दरम्यान राज्य सरकारने 2012 साली जयप्रभा स्टुडिओचा समावेश क दर्जाच्या वारसा स्थळामध्ये यादीत जाहीर केला आणि त्यानुसार कुणालाही स्टुडिओची पुनर्बांधणी आणि पुनर्विकास करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता.
पण लता मंगेशकर यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयातून फेटाळून ही लावली आली होती. पुढे लता मंगेशकर यांनी स्टुडिओला विकसित करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. मात्र 2017 साली त्यांनी या याचिकेमध्ये आपली पुनर्विचार करून आपली ही याचिका मागे घेतली. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचा मालकी हक्कावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला होता. या सर्व प्रकरणामुळे लता मंगेशकर यांनी 13 एकर जागेपैकी 9.5 एकर जागा ही खाजगी विकासाला दिली. यावर इमारती बांधल्या जातील आणि या कारणामुळे लता मंगेशकर आणि कोल्हापूरकरांच्या नात्यामध्ये दरीही निर्माण झाली होती. जयप्रभा स्टुडिओ हा अस्मितेचा विषय असल्याने त्यावेळी कोल्हापूरकरांकडून अतिशय संतप्त प्रतिक्रिया ही लता मंगेशकर यांच्या विरोधात झाली होती. अशा प्रकारे मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ अशा बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती भालजी पेंढारकर यांनी केली. तसेच कलेची साधना अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कायम निभावली. आपल्याला असलेली साधा माणूस ही असलेली ओळख त्यांनी आयुष्यभर जपली. अशा गुणी कलाकार म्हणजे भालजी पेंढारकर यांना 26 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. एकेकाली भालजी पेंढारकर असे म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा मी निस्सीम उपासक असल्याने मी जनहिताचा प्राधान्य देतो. मतामतांच्या गलबत्त्यातून विविध प्रणालीच्या आंदोलनातून जेव्हा जग स्थिरावण्याचा प्रयत्न करील त्यावेळी त्यांच्या उपयोगी मी पडावे म्हणून मी शिवरायांच्या प्रतिमेचे नंदादीप सतत ठेवत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. शिवरायांवर चित्रपट काढून ते मार्गदर्शनासाठी ठेवणे हेच माझे राजकारण आणि माझे ध्येयनिष्ठा. शिवरायांचे चिंतन हेच माझे गान, असे भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराज यांच्यावर असलेल्या असीम प्रेमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. भालजी पेंढारकर यांचं आयुष्य म्हणजे आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहते. वयाच्या 12-13 वर्षी घरातून पळून जाऊन फारसे शिक्षण आणि संस्कार न असलेल्या अवघी 3 आणे रोजीवर जीवनाची सुरुवात करणाऱ्या आणि मराठी लेखणीवर भारतीय चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या एका साध्या माणसाची आणि लोकविलक्षण कहाणी म्हणून ते पुढे येते. हे साधेपण खूपच दुर्मिळ आहे. या साधेपणाचे प्रतीक म्हणजे ते सदैव स्वच्छ आणि पांढरा शुभ्र पोशाख त्यांचा दिसून येतो. 1991 साली भालजी पेंढारकर यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाल्के पुरस्कार हा घोषित करण्यात आला होता. मात्र त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाणं शक्य नव्हते. म्हणून तत्कालीन माहिती आणि प्रसार मंत्री अजित पांजा आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खास कोल्हापूर येथे येऊन जयप्रभा स्टुडिओमध्ये हा पुरस्कार भालजी पेंढारकर यांना प्रदान करण्यात आला होता. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत रहा ओशिनी इकॉनॉमिक्स. धन्यवाद.